काल जो सुप्रियाताईंनी मी सांगितलं की भाजप हे ड्रग्स आरोपीला प्रवेश देत आहे, मी सुप्रियाताईंना सांगू इच्छितो की मी पहिल्यांदा शरद पवार गटाचा 3 टर्म झाला नगरसेवक आहे. गट आता पडले, पण मी 3 टर्म नगरसेवक हे पद, नगराध्यक्ष पद हे राष्ट्रवादीतनं बसवलेलं आहे. आणि मी काल केलेला जो काय प्रवेश आहे तो कुठंतरी तुळजापूर शहरामध्ये शरद पवार गटाला खिंडार पडलेला आहे. त्यामुळं साहजिकच सुप्रियाताईंना तो वाईट वाटलेला आहे. त्यामुळे त्यांनी पत्र दिलेलं आहे. आणि माझ्या प्रवेशाच्या बाबतीत झालं तर कुठंतरी पुजाऱ्याचा विकास, तुळजापूरचा विकास, पुजाऱ्याचा विकास म्हणजे पोटापाण्याचे 4 पैसे जेव्हा आम्हाला मिळतात ते कुठंतरी येणारे भक्त 2 दिवस हॉल्ट केले तर इथं आमच्या इथे व्यापारी पुजारी कुठं तर 2 पैसे कमवतात. नरेंद्र मोदी साहेबांनी, देवेंद्रजींनी व आमच्या आमदार लाडके राणादादांनी जो निधी भरघोस तुळजापूरसाठी आणला आहे आणि त्यातून जो विकास होणार आहे तुळजापूरचा, त्याला कुठेतरी आकर्षित होऊन मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. पण मी 4 वेळा ह्याच्या आधी नगरसेवक आहे. माझा वार्डसुद्धा बघा तुळजापुरात 1 नंबरच आहे. तसं ती वार्ड जसं सुंदर झालं माझं, तसं तुळजापूर बी सुंदर व्हावं त्या हेतूने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आणि हे जे म्हणतात ड्रग्स आरोपी, हे आरोपी हे ठरवणार नाहीत. आरोपी कोण? आरोपी हे ह्यांना सुप्रियाताईंना सांगू इच्छितो, आरोपी हे कोर्ट ठरवत असतात. माझ्यावर झालेले आरोप हे राजकीय षडबुद्धीचा एक भाग आहे आणि ती कोर्ट जो न्याय देईल मला तो त्या टायमाला मान्य राहील.